नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित फसगत. सादर आहे कथा फसगत. एके दिवशी संध्याकाळी प्रभाकर घराच्या मागे असलेल्या विहिरीपाशी बसला, डोळे मिटले आणि संपूर्ण आयुष्यात कशी फसगत झाली हा संपूर्ण इतिहास त्याच्या डोळ्यांसमोर तरळायला लागला आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. मन्न, ओ मन्न, अशी हाक शेजारच्या रविकांतनं दिली. मन्न चाचपडत उठल्या. त्यांनी दरवाजा उघडला. आवाजावरून तो रवी होता हे त्यांनी ओळखलं. मन्न या आंधळ्या होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रभाकर लिप्टन चहाचा विक्रेता होता. तो नेहमी सकाळी उठून सायकलवरून गावोगावी त्याची विक्री करत असे. संध्याकाळी किंवा कधी कधी रात्री घरी येत असे. त्याला एक बहीण होती. तिचं लग्न होऊन ती पंचक्रोशीत दिली होती. मन्ननी रवीला विचारलं, अरे काय काम आहे? प्रभाकर कधी येणार आहे? तो येईल एवढ्यात, असं म्हणेपर्यंत प्रभाकर आला. त्याने विचारलं, काय रे रवी, काय काम आहे? अरे तू आधी फ्रेश हो, मग बोलू. बरं रवी, चहा घेणार का? रवीनं होकार दर्शवला. प्रभाकर पटकन फ्रेश होऊन चुलीजवळ बसला. चूल पेटलेली होती. त्याने मन्नसाठी पण चहा टाकला. चहा पिता पिता रवी सांगू लागला, गावातील सरपंच तलाठी यांनी एक विनंती केली आहे. गावात फक्त तुमच्या विहिरीला पाणी आहे, बाकी कुठेच पाणी नाही. पाण्याची कमतरता आहे. आपलं गाव माण तालुक्यात आहे. उन्हाळ्यात नेहमी पाण्याचं दुर्भिक्ष भासतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पाणी दिलं तर बरं होईल. प्रभाकर बोलला की आमची विहीर मागे आणि तिथे जाण्यासाठी ओटीवर म्हणजे आतून जावं लागेल. रवी म्हणाला, आम्ही मागील बाजूस फाटक करतो म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. प्रभाकरने उत्तर दिलं, काही हरकत नाही, पण एक विनंती, संध्याकाळनंतर कृपया पाणी काढू नका. अशी बोलाचाली होऊन पुढील 2 दिवसात मागे फाटक करून त्याला कडी कोयंडा केला आणि सर्वजण सकाळी पाणी काढू लागले. सर्व गावकऱ्यांनी मन्नचे आभार मानले. तुमच्यामुळे आमच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कधी कधी उशीर झाला तर प्रभाकर ज्या गावात गेला असेल तिथेच ओळखीच्या लोकांकडे रात्री मुक्कामाला राहत असे. मन्न बिचारी रात्री 8 वाजता शेजारच्या विजयाला बोलवत असे. विजया साधारणतः प्रभाकरच्या वयाची होती. ती मॅट्रिक होऊन शिवणकाम करत होती. प्रभाकरला थोरा मोठ्यांचा सहवास नाही, परंतु मन्न आणि प्रभाकरने शेजारी पाजारी चांगले जोडले होते. एके दिवशी मन्न प्रभाकर गेल्यानंतर चिंतेत ओटीवर बसल्या होत्या. तेवढ्यात प्रभाकरचे 2 मित्र आले. त्यांनी मन्नला थोडी भाजी व फळ दिली आणि तिला विचारलं, काय झाले मन्न? मन्न म्हणाली, अरे आतमध्ये साप हिंडतोय असं वाटतंय. ते दोघं आत गेले. त्यांनी त्या सापाला बाहेर आणलं, पण झटापटीत तो साप मृत झाला. त्याला बाहेर अंगणात ठेवलं. तेवढ्यात आजूबाजूचे लोक जमा झाले. एका मित्रानं सांगितलं, मन्न हा नाग आहे. तेव्हा मन्ननं विजयास हाक मारून तिला सांगितलं, तू त्याच्या मुखावर पाणी आणि दूध ओत, हळदी कुंकू टाक. तिनं तसं केल्यानंतर सर्वांनी त्याला उचलून शेजारच्या झाडीत जाळलं. प्रभाकर संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने मन्नला सांगितलं की मी ही नोकरी सोडतोय. मला गावात एका गुजराकडे चांगली नोकरी मिळतीये, ती करतो. मन्नने होकार दर्शवला. पूर्वीच्या काळी गुजर, मारवाडी व इतर गावातील मराठी जनता असा फरकच नव्हता. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते. प्रभाकरने पहिली नोकरी सोडली आणि गुजराकडे दुकानावर नोकरीला लागला. त्याच्या गल्ल्यावर बसून आलेल्या गिरायकाकडून पैसे घेणं, ते मोजून ठेवणं, दर 8 दिवसांनी किराणा मालाची मोजदाद करणं. माल काढून देण्यासाठी 2 नोकर होते. प्रभाकर सकाळी 9 वाजता दुकान उघडत असे. घरापासून दुकान हाकेच्या अंतरावर होतं. दुपारी 1 वाजता दुकान बंद करून गल्ल्याला टाळा मारून तो जेवायला येत असे. दुपारी 4 वाजता परत दुकान उघडत असे. ते रात्री 8-9 वाजता बंद करत असे.
जातेवेळी सर्व गल्ला शेठला मोजून देत असे आणि घरी येऊन तो आणि मन्न बोलत बोलत जेवत असत. त्याचं बऱ्यापैकी चाललेलं होतं. विजयाचं दररोज येणं जाणं होत असे. मन्नला पण वाटत असे की विजया सून व्हावी. परंतु नियतीच्या मनात काय आहे त्याला कोण काय करणार. दुकानात त्या शेटजीच्या मुलीच्या चक्रा वाढत चालल्या. प्रभाकरची चौकशी करणं, त्याला चहा वगैरे देणं. ही दिसायला सुंदर होती. तिचं प्रभाकरवर प्रेम बसलं. शेटजींनी बघितलं की प्रभाकर आणि त्याची मुलगी सुरेखा यांची जवळीक वाढत चालली. त्याने प्रभाकरला घरी बोलावलं आणि विचारलं, तुला माझ्या मुलीशी लग्न करावयाचं आहे का. सुरेखा पण तिथं होती. त्यांनी हो म्हटलं. शेठजी म्हणाले, पण माझी एक अट आहे. तुला घर जावई व्हावं लागेल आणि तुलाच सर्व बघायला लागेल. त्याने उत्तर दिलं, मी विचार करून सांगतो. सुरेखाचा जीव वर खाली होत होता. प्रभाकरनं रात्री जेवणानंतर विषय काढला. मन्नला विचारलं, असं असं शेठजींचं म्हणणं आहे. ती म्हणाली, तुझं पुढे भवितव्य उत्तम असेल तर विचार करायला हरकत नाही, असा दुजोरा तिनं दिला. 2 दिवसांनी प्रभाकरनं आपला होकार सांगितला. एके दिवशी दिवस चांगला बघून शेठजी, त्याची बायको आणि सुरेखा प्रभाकरच्या घरी आले. येताना पेढे आणले होते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मन्ननी आनंदानं होकार दर्शवला. सुरेखा पाया पडली. लग्न पुढील आठवड्यात ठरवलं. प्रभाकरनं सांगितलं, माझी आई मन्न माझ्याबरोबर राहील. शेठजी म्हणाले, काही हरकत नाही. पण मन्नने यायला नकार दिला. प्रभाकरने सांगितलं, तुला दरमहा पैसे देईन आणि एक मुलगी कायमस्वरूपी ठेवतो, ती तुला सर्व मदत करेल. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. प्रभाकर सासरी राहावयास गेला. शेठजीचा जुना पद्धतीचा बंगला होता. प्रभाकर आणि सुरेखा यांचा संसार सुरू झाला. मन्नने इकडे हाय खाल्ली. तिला जेवण जात नव्हतं, झोप येत नव्हती. ती मुलगी पण तिची काळजी घेत नव्हती. एकदा तर तिनं जेवायला पण दिलं नाही. मन्नला चक्कर आली. ती बेशुद्ध पडली. ती मुलगी घाबरली. तिनं विजयाला हाक मारली. विजयानं डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी सांगितलं, तिचं बीपी लो झालंय आणि पोटात काही नाही. त्यांनी औषधं लिहून दिली. तिनं त्या मुलीला केमिस्टकडून औषधं आणायला सांगितली. तेवढ्यात विजयानं मन्नसाठी खिचडी केली आणि ती खायला घातली. तिला बरं वाटलं. त्या मुलीनं औषधं आणली. विजयानं त्याचा एक डोस दिला. मन्नला झोपून तिनं प्रभाकरला फोन करून बोलावलं. प्रभाकरला इत्यंभूत कळलं. त्याने त्या मुलीला पगार देऊन घरी पाठवलं. विजयाने सांगितलं की मी काळजी घेईन. एके दिवशी सुरेखाचा मामेभाऊ अहमदाबादवरून आला. तो हँडसम होता. तिनं आपल्या नवऱ्याशी त्याची ओळख करून दिली. तो काही दिवस तिथंच होता. सुरेखानं नवऱ्याला सांगितलं, त्याला काही आपल्या येथील प्रेक्षणीय स्थळ दाखवून येते. असे काही दिवस दोघं कोठे ना कोठे फिरत होते. प्रभाकरने बघितलं की सुरेखाचं लक्षण काही खरं नाही. त्यानं तिला डायरेक्ट विचारलं, तुला जर माझ्यात स्वारस्य वाटत नसेल तर आपण वेगळे होऊया. ती शेठजीची मुलगी होती. तिनं ताबडतोब सांगितलं, तो मुलगा आमच्या जातीचा आहे आणि मला त्याच्याबरोबर पुढील आयुष्य घालवायचं आहे. प्रभाकरने मान डोलावली आणि त्यानं शेठजींना सांगून डायव्होर्स घ्यायचं ठरवलं. तो घरी आला. त्याने आईला सर्व विदित केलं. आईनं सांगितलं, पूर्ण विचार करून निर्णय घे. घटस्फोटानंतर तुला ती नोकरी सोडावी लागेल. प्रभाकरनं उत्तर दिलं, मी याचा विचार केलाय. माझ्या मित्रानं स्टँडच्या जवळ एक केमिस्टचं मोठं दुकान टाकलंय आणि तो मला त्या दुकानात काम देणार आहे. प्रभाकर दुकानात आला. शेठजीनं घटस्फोटाचे पेपर तयार केले होते. प्रभाकरनं आणि सुरेखानं त्यावर सह्या केल्या. प्रभाकरने सर्व हिशोब त्यांना देऊन दुकान सोडलं ते कायमचंच. तो घरी आला तेव्हा विजया तिथं होती. तिला सर्व हकीकत मन्नने सांगितली. विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. प्रभाकर आपल्या मित्राच्या दुकानात जायला लागला. तो बी फार्म नव्हता, परंतु मित्रांनी त्याला गल्ला सांभाळायला दिला. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरवर सर्व मालाच्या रेकॉर्ड ठेवण्यास सांगितलं. काही दिवसातच प्रभाकरला थोड्याफार औषधांची ओळख झाली. संध्याकाळी दुकान बंद करूनच तो घरी येत असे.
रात्री जेवण झाल्यानंतर एक मित्र त्याच्याकडे आला. त्याने सांगितलं, तुझी बहीण केतकी, तिचा नवरा तिला मारझोड करत असतो. प्रभाकरनं विचारलं, कारण काय? मित्र म्हणाला, तिच्या नवऱ्याला सुधीरला दारू पिण्याचं व्यसन लागलंय. त्या व्यसनापायी त्याची नोकरी पण सुटलीये. तो आता लोकांकडून उधारीवर पैसे घेऊन दारू पित आहे. प्रभाकरनं विचारलं, केतकीनं आपल्याला का नाही सांगितलं? मित्रानं उत्तर दिलं, अरे तिची अवस्था अतिशय गंभीर आहे. ती तन मन धनानं गांजलीये. शेवटी प्रभाकरनं सांगितलं, मी 2 दिवसांनी जाऊन काय ती परिस्थिती बघतो. तो दुसऱ्या दिवशी दुकानात आल्यानंतर त्याने दुकानाच्या मालकाला आपल्या बहिणीबद्दल सांगितलं. त्या मालकाने 3 पुड्या दिल्या आणि सांगितलं, बहिणीला सांग दर 2 दिवसांनी 1 पुडी चहात घालून दे. बराच फरक पडेल आणि त्याचं व्यसन पण निघून जाईल. दुसऱ्या दिवशी प्रभाकर विजयाला म्हणाला, तू येतेस का माझ्याबरोबर? आपण दोघे माझ्या बहिणीकडे केतकीकडे जाऊया. तिनं होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आईला सांगून तो आणि विजया दोघे जण मोटरसायकलवरून बहिणीकडे गेले. 2.5 तासात पोचले. बहिणीचा मुलगा बाहेर खेळत होता. तो धावत धावत आईकडे आला आणि आईला म्हणाला, मामा आलाय. केतकीनं तोंडावर पाण्याचा फवारा मारला आणि तोंड पुसून भावाची वाट बघत होती. विजया आणि प्रभाकर रूममध्ये शिरल्यानंतर केतकीला राहवलं नाही. ती विजयाच्या गळ्यात हात टाकून रडावयास लागली. विजयानं तिला थोपटलं आणि विचारलं, काय झालं ग? केतकीनं इत्यंभूत सांगितलं. नशिबानं तिचा नवरा तिथं नव्हता. प्रभाकरनं तिला 3 पुड्या दिल्या आणि सांगितलं, 1 दिवसाआड चहामध्ये घालून त्यांना दे. आठवड्याभरातच त्यांचं दारू पिणं बंद होईल. त्याची नोकरी गेलीये का? तिनं हो म्हटलं. तो म्हणाला, नवऱ्याचं व्यसन सुटलं की त्याच्या मालकांना जाऊन भेटतो. पुढील 8 दिवसात केतकी आपल्या नवऱ्याला घेऊन माहेरी आली. विजया घरातच होती. तिनं मन्नला सांगितलं, केतकी आलीये आणि तुमचे जावई पण आलेत. तिनं विचारलं, नातू आलाय का? केतकीनं मुलाला आजीच्या मांडीवर ठेवलं. ती विजयाला बोलली, अगं गुळाचा खडा दे त्यांना. त्याचप्रमाणे फडताळात एक चॉकलेट आहे, याला दे. केतकीनं विचारलं, दादा कुठे आहे? विजया म्हणाली, तो कामावर गेलाय. विजयानं विचारलं, फोन लावून देऊ का त्याला? केतकी म्हणाली, मी लावते. तिनं फोन केला आणि सांगितलं, आम्ही दोघं आलो आहोत. प्रभाकरनं उत्तर दिलं, मी अर्ध्या तासात येतो. विजयानं चहापाणी केलं. तेवढ्यात प्रभाकर आला. जावई सासूबाईंच्या आणि प्रभाकरच्या पाया पडला. तो बोलला, आता इथून पुढं माझ्याकडून अशी अक्षम्य चूक होणार नाही. प्रभाकरनं त्याला मिठीत घेतलं आणि सांगितलं, मी आहे ना, घाबरू नकोस. तुझ्या मालकांना सर्व सविस्तर सांगितलंय आणि त्याला कामावर रुजू करून घ्या. केतकी आणि केतकीच्या नवऱ्याने प्रभाकरचे आभार मानले. दुपारी जेवण करून ते आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवसापासून तिचा नवरा कामावर जायला लागला. जाताना थोडेफार पैसे केतकीला दिले. शेठजीनं प्रभाकरला बोलावलं आणि सांगितलं, तुमचा डिव्होर्स झालेला आहे. तू दुकान सोडल्यानंतर तुला मी काहीच दिलं नाही. फुल नाही, पण फुलाची पाकळी म्हणून हा चेक तुला देत आहे. त्यानं सुरेखाला सांगितलं, जातीतल्या मुलाबरोबर लग्न करावयाचं असेल तर कर, परंतु परत असा प्रकार केला तर घरात यायचं नाही. हे त्यांनी तिला प्रभाकरच्या समोर सांगितलं. शेठजी म्हणाले, आता काय मला झेपत नाही हे दुकान चालवायला. मी हे दुकान बंद करत आहे. परंतु तू चालवत असशील तर चालव. मला काहीही फायदा किंवा भाडं नकोय. प्रभाकरनं सडेतोड उत्तर दिलं, आता आपण ॲग्रीमेंट करूया, नाहीतर परत तुम्ही मला 2 महिन्यात जायला सांगाल, मग मी काय करू? ठीक आहे, असं उत्तर शेठजींनी दिलं. वकिलाला बोलवून रितसर ॲग्रीमेंट करून घेतलं. 8 दिवसांनी प्रभाकरने चांगला मुहूर्त पाहून दुकान चालू केलं. प्रभाकरने त्याच्याकडे पूर्वी 2 माणसं काम करत होती, त्यांना परत दुकानात ठेवून दुकान जोरात चालू केलं. एके दिवशी विजयाने प्रभाकरला सांगितलं, त्या केमिस्टच्या दुकानात मला ठेवशील का? माझा टाइमपासही होईल आणि 4 पैसे पण मिळतील. प्रभाकरने त्या आपल्या मित्राला फोन करून, विजया तुझ्या दुकानात कामासाठी येत आहे, येऊ देत का? त्याने सांगितलं, उद्यापासून तिला पाठव. दुसऱ्या दिवसापासून विजया केमिस्ट दुकानात जायला लागली. आता प्रभाकरची आई घरात एकटीच असायची.
प्रभाकरने आपल्या मित्राच्या मुलीला कायमस्वरूपी आईजवळ राहावयास सांगितलं आणि तिची पूर्ण देखभाल करण्यास सांगितलं. प्रभाकरचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू होता. तो सकाळी दुकानात जात असे आणि रात्री 8 वाजता येत असे. मधल्या वेळेत दुपारी 1 वाजता येऊन जेवण करून दुपारी 4 वाजता परत जात असे. विजयाचं दुकानात जाणं चालू होतं. खरं म्हणजे प्रभाकरच्या आईची अशी इच्छा होती की प्रभाकरनं विजयाशी लग्न करावं. प्रभाकरच्या मनात पण तसंच होतं. परंतु मनुष्य प्राणी विचार एक करत असतो आणि होत असतं भलतंच. त्या विजयाचं प्रेम प्रभाकरच्या मित्रावर बसलं. तो पैसेवाला पण होता आणि विजयाची परिस्थिती बेतंबात होती. तिला वयस्कर आई होती. वडील गेलेले होते. वडिलांच्या पेन्शनवर त्या दोघींचं घर चाललं होतं. त्यामुळेच तिनं त्याच्या मित्राबरोबर लग्न करावयाचं ठरवलं. ही गोष्ट प्रभाकरला कळली. त्याला अतिशय वाईट वाटलं. त्यानं ही बातमी आईला सांगितली. ती पण दुःखी झाली. आता सर्वच आशा कुंठल्या. प्रभाकरचं आयुष्य अंधकारमय झालं. सर्वच आशा मावळल्या. त्याच्या मित्रानं पुढाकार घेऊन विजयाशी लग्न केलं. काही महिन्यातच प्रभाकरची आई देवाघरी गेली. प्रभाकर पोरका झाला. तो आता दुकान एके दुकान करत राहिला. त्याचं पण वय झालं. एके दिवशी वाड्याच्या पाठच्या बाजूला विहिरीजवळ बसून सर्व इतिहास डोळ्यांसमोर आठवत होता आणि त्याचे डोळे पाणावले. शेवटी शेवटी तो म्हणाला, श्वास आहे तोपर्यंतच या जगात आपण वास्तव्य करणार. असंच आयुष्य जगत असताना आता जगण्यात काही राम राहिला नाही. आता राम म्हणावं असं त्याला वाटलं. एके दिवशी सकाळी तो उठलाच नाही. त्याने अखेरचा श्वास सोडला.